नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. 3.6.18 conical tube is fixed vertically with a smaller end upward having diameter 150 mm. Smaller end upward आहे, vertically fix केलेली. Smaller end upward 150 mm diameter आणि 300 mm bottom diameter. At bottom, the length of pipe is 10 meter. Length of pipe किती आहे? 10 meter. Pressure at the bottom is 300 kPa. म्हणजे P1 दिलेलं आहे 300 kPa. 300 into 10 raised to power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. kPa चं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं 10 power 3. न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर 10 power 4. आलं लक्षात? And velocity at the bottom is 3 meter per second. म्हणजे V1 दिलेलं आहे 3 meter per second. Find the pressure at the top of the pipe. P2 काढायचं. If the head loss is 2 meter. आता बघा सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? A1 A2 काढू आपण. D1 दिलेलं आहे, D1 दिलेलं आहे 300 mm म्हणजे 0.3 मीटर. D2 दिलेलं आहे 150 mm म्हणजे 0.15 मीटर. वेलॉसिटी बॉटमचीच दिलेली ना, वेलॉसिटी ऍट द बॉटम. बघा आता काय करायचं? A1 V1 इज इक्वल टू A2 V2 वापरायचं. पहिले A1 A2 काढून घेऊ. A1 काही भागिले 4 0.3 चा स्क्वेअर 0.070685 मीटर स्क्वेअर. A2 किती? पाय भागिले 4 0.15 चा स्क्वेअर 0.0176 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काढायचंय काय? V2 काढायचंय तर A1 V1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू V2. तर V2 इज इक्वल टू A1 किती आहे? 0.070685 A1 आणि V1 किती आहे? 3 डिवायडेड बाय 0.07176. व्यवस्थित जसं दिलं तसं टाका, कॅल्सियम फास्ट येतं. लवकर 1.12.048 मीटर पर सेकंड. V1 आलं, आता V2 आलं. आता काय करायचं? बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं. P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 प्लस हेड लॉस. बघा मित्रांनो, कधी पण रोजी वॉटर असलं तर 9810 घ्यायचं, नसेल तर मग 800. जर जी ग्रॅव्हिटी दिली ती घ्यायची, त्याला डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर 0.8 असेल, डेन्सिटी 800 इंटू 9.8 असं घ्यायचं रोज. आता इथं डेन्सिटी वॉटरच आहे, वॉटर आहे ना इथं. तर मग P1 किती झालं? 300 इंटू 10 power 3. रोची किती आहे? 9810. V1 किती आहे? 3 चा वर्ग 2 इंटू 9.81. Z1 किती आहे? 0, कारण की खाली बॉटम. नंतर V2 स्क्वेअर, V2 किती आहे? 12.048 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81. Z2 हाईट दिलेली 10, 10. हेड लॉस दिलेला आहे. हेड लॉस किती दिलेला आहे? 2 मीटर. मग P2 बाय रोजी राहतो. काढा P2 बाय रोजी किती येतं? सात काढा फास्ट. P2 बाय रोजी 11.641. मग P2 इज इक्वल टू 11.641 इंटू 9810. किती आता P2? 114198.21. याला 1000 ने डिवाइड करा, किती येतं? 114.198.
किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच केपी असतं. किलो पास्कल. P2. P2. आलं लक्षात? आता नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ कोनिकल a conical cube is fixed vertically with its smaller end upwards. Smaller end upward of flow down the tube is 4.5 meter per second at the upper end and 1.5 meter per second at lower end. The tube is 1.5 meter long. Tube किती आहे? 1.5 meter long आहे. घे घे घे. 1.5 meter long. If the pressure head at the upper end. बघा एकाला 1 माना एकाला 2 माना. चला वनला वरच्याला 1 मानलं तर ठीक आहे. तसं काही नाही, कोणच्याला काही म्हणू शकता कारण की फ्लो डाऊनवर्ड म्हणलेलं आहे. फ्लो इज डाऊन द ट्यूब. लक्षात. तर P1 बाय रोजी प्रेशर हेड म्हणजे डायरेक्ट P1 बाय रोजी दिलेलं आहे 3 मीटर. वेगळा प्रॉब्लेम सोपा आहे. द लॉस ऑफ द ट्यूब इज एक्सप्रेस्ड ॲज अ हेड ऑफ 0.3 V1 मायनस V2 चा स्क्वेअर बाय 2G. तर मग काय करायचं ह्याच्या टर्म्स मध्ये ना, मग याची व्हॅल्यू काढून घ्यायची. V1 किती दिलेलं तुम्हाला 4.5. V2 किती आहे 1.5. तर 4.5 मायनस 1.5 चा वर्ग डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 किती येते? HL किती येतं? हेड लॉस 0. टोटल येतं 1376 येईल. 0.1376. 0.1376 मीटर हेड लॉस आला. आता हेड लॉस आल्यानंतर आपल्याला P2 बाय रोजी काढायचं. तर इकडे बघा सिंपल प्रॉब्लेम आहे. P1 बाय रोजी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रोजी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 प्लस HL. बघा आपण खालून वर येईल. फ्लो इज डाऊनवर्ड. वरचं आपलं 1 आहे. तर आता बघा P1 किती आहे? P1 बाय रोजी डायरेक्ट 3 मीटर दिलेलं आहे. V1 किती आहे? V1 किती आहे तुमच्याकडे? 4.5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81. Z1 किती राहील? 0 नाही राहणार. Z1 वरचं राहील. Z1 किती राहील आता? 1.5. मायनस V2 स्क्वेअर बाय 2G. V2 किती आहे? 1.5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81. Z2 किती राहील आता? 0. Z2 किती राहील? 0. HL किती राहील? 0.1376. P2 बाय रोजी इज इक्वल टू फक्त एवढंच उत्तर काढायचं. P2 बाय रोजी म्हणजेच प्रेशर हेड ऍट 2 किती येतं बघा? 5.27 मीटर. प्रेशर हेडचं काय असतं युनिट? मीटर. समजलं? हा हा झाला दुसरा प्रॉब्लेम आजचा. आता तिसरा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. द वॉटर इज फ्लोइंग थ्रू द टॅपरिंग pipe having diameter 300 mm and 150 mm at a section 1 and 2 respectively. The discharge through the pipe is 40 liter per second. 40 liter per second म्हणजे 40 into 10 per minus 3 meter cube per second. नंतर the section 1 is 10 meter above the datum and section 2 is 6 meter above the datum. बघा हे datum जर घेतलं, datum म्हणजे जमीन. सेक्शन 1 इज 10 मीटर अबव द डायटम आणि सेक्शन 2 इज 6 मीटर अबव द डायटम. सेक्शन 1 चं डायमीटर किती आहे? 300 mm. त्याचं 150. हे पहा कसंही काढू शकता तुम्ही. सेक्शन 1 किती आहे? सेक्शन 1 इज 10 मीटर आहे ना. सेक्शन 1 इज 10 मीटर अबव द डायटम. 40 लीटर बस. 40 इंटू पर मायनस
सेक्शन 1 is 10 meter above the datum. सेक्शन 1 चं डायमीटर किती आहे? 300 ना? 300 mm. आणि सेक्शन 2 किती आहे? असेल. सेक्शन 1 आणि 2. हा 1 किती आहे? 300 mm डायमीटर आहे. 10 मीटर अबव आहे. आणि सेक्शन 2 किती आहे? 6 मीटर. याचं 300 mm डायमीटर, याचं 150 mm. आलं लक्षात? आता काय करायचं? आता D1 150 mm. 150 म्हणजे 0.15 मीटर. सॉरी, D1 किती आहे आपलं? 300 mm. 300 म्हणजे 0.3 मीटर. मग A1 काढायचं. पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर किती येतं? 0.07065 मीटर स्क्वेअर. नंतर A2 पाय भागिले 4 0.15 चा स्क्वेअर 0.0176 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात? तर आता बघा, कशाला मानलं? आपल्या मनावर आहे बरं का, नीट करायचं. आलं लक्षात? नंतर काय? फाइंड द इंटेन्सिटी ऑफ द प्रेशर ऍट सेक्शन 2. बघा P1 किती आहे? 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला P2 काढायचं. किती? तर P1 किती आहे? 400 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सिंपल प्रॉब्लेम आहे. Z1 Z2 दिलेलं आहे. बाकी सगळं तसंच आहे पहिल्या प्रॉब्लेम. आलं लक्षात? आता काय करायचं? डिस्चार्ज दिलेला आहे. A1 A2 काढा. Q1 इज इक्वल टू A1 B1. सॉरी, Q1 नाही. Q इज इक्वल टू A1 B1. तर V1 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय A1. Q किती आपल्याकडे? 40 इंटू 10⁻³ A1 किती मित्रांनो आपल्याकडे? 0.07065. Q इज इक्वल टू A2 V2. V2 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय A2. 40 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 0.0176. किती येतं? V1 V2 0. मीटर पर आणि V2 किती येतं? 2.272. ज्याचं डायमीटर कमी त्याची वेलोसिटी जास्त यायला पाहिजे. आली? आता बघा, हे झालं मित्रांनो. आता काय करायचं? बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं. P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. आलं लक्षात? याच्यात हेड लॉस दिलेला नाहीये. मग 400 इंटू 10⁻³ वॉटरचे ना, 9810 वॉटर असल्यामुळे V1 किती आहे? 0.565 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81. Z1 किती आहे? 10 मीटर. नंतर P2 बाय रोजी काढायचे. V2 ला V2 स्क्वेअर बाय 2G ला इकडे बघू. 2.272 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81. Z2 किती आहे मित्रांनो? 6 मीटर. Z2 किती आहे? 6 मीटर. तर P2 बाय रो जी इज इक्वल टू सांगा फास्ट. बघा, हे येतं मित्रांनो 44.92 P2 बाय रो जी. त्याला 9810 ने मल्टिप्लाय केलं किती येतं? P2 436.74 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इंटू 10⁻³ येतं ना. 436.74 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इंटू 10⁻³ म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि नंतर किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द हेड लॉस, लॉस ऑफ हेड अँड डायरेक्शन ऑफ फ्लो फॉर अ पाईप
खूप सोपे प्रॉब्लेम मित्रांनो हे. पाईप 400 मीटर लॉंग, लेंथ किती आहे 400 मीटर. हा, हॅव्हिंग स्लोप 1 in 200, स्लोप किती आहे 1 in 200. इट टॅपर्स फ्रॉम 1.4 मीटर डायमीटर at higher 1.4 meter diameter at higher end to 0.6 meter diameter at lower end. Lower end. Discharge of the water is 800 liter per second. 800 liter per second. म्हणजे 800 into 10 power -3 meter cube per second. The pressure at higher end is 8. बघा higher end ला 1 माना, lower end ला 2 माना. Higher end is 8 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 8 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 8 into 10 power 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ऍट लोअर इट इज 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 10 into 10 power 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं? स्लोप दिलेला 1 in 200. तर आपल्याला Z1 Z2 काढायसाठी पहिले काय करावं लागेल बघा मित्रांनो. आपण हायर एंडला 2 करू, D2, आणि लोअर एंडला 1 करू. म्हणजे आपल्याला सोपं जाईल. हायर एंडला 2 करू आणि लोअर एंडला 1 करू. बघा आता, लोअर एंडचं डायमीटर कमी आहे. लोअर एंडचं डायमीटर किती आपल्याकडे? लोअर एंडचं डायमीटर किती आहे 0.6 मीटर. बघा स्लोप म्हणलं की असा प्रॉब्लेम काढायचा. स्लोप, स्लोप म्हणलं की अशी डायग्राम काढायची. हे पहा, स्लोप दिलेला आहे 1 in 200. पुन्हा एकदा काढतो फिगर. पहा, हे 400 मीटर लेंथ आहे. स्लोप किती आहे 1 in 200. 400 मीटर लेंथ आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, Z1 0 आणि Z2 काय करायचं, Z2 इज इक्वल टू स्लोप इंटू मॅथमॅटिकली 400. तर Z2 किती 2. Z2 किती 2 मीटर. Z2 म्हणजे इथून ते इतका डिस्टन्स जो येतो किती 2 मीटर. तर 2 मीटर. तुम्हाला हे कसं काढायचं सांगा मी मॅथमॅटिकली. अजून 1-2 प्रॉब्लेम नंतर बघा. सध्या काय लक्षात ठेवायचं, लेंथ इंटू 1 in 200 करायचं. तर आता Z2 आलं, Z1 0, Z1 0. A1 A2 काढून घेऊ आपण. A1 पाय, याला 1 मानलेला आहे, पाय भागिले 4 0.6 चा स्क्वेअर. सांगा फास्ट. A2 पाय भागिले 4 1.4 चा स्क्वेअर किती येतं? A1 किती येतं, A2 किती येतं, फास्ट सांगा. 0.282 मीटर स्क्वेअर. आणि A2 किती येतं 1.539 मीटर स्क्वेअर. A1 A2 आलं. मग Q इज इक्वल टू A1 इंटू V1 असतं. तर V1 काढायचं. Q डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू V1. तर Q किती आहे 800 इंटू 10 पॉवर -3. A1 किती आहे 0.8282. किती येतं V1? Q इज इक्वल टू A2 V2. तर V2 Q डिवायडेड बाय A2 हे किती येतं 2.836 मीटर पर सेकंड. नंतर 800 इंटू 10 पॉवर -3 अपॉन 1.539 किती येतं V2? कमी A1 पेक्षा 0.519 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आता बघा V1 V2 आल्यावर आपल्याला काय काढायचंय बघा. आता V1 V2 आलं मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला एनर्जी विचारली, डायरेक्शन विचारलं आणि लॉस ऑफ हेड विचारलं, तर काय करायचं, दोन्ही साईडच्या एनर्जी काढायच्या. म्हणजे सिंपल होत जातं. E1 P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1. P1 किती दिलेलं आहे
P1 किती लिहिले 10 इंटू 10 इंटू 10 ओके 10 इंटू 10 हे 9810 V1 किती लिहिले 2.836 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2.981 आणि Z1 0 किती येतं सांगा E1 P2 बाय रोजी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 याचं किती आहे 8 इंटू 10 9810 प्लस 0.519 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 आणि Z2 किती आहे 2 किती येतं पहिल्याचं 10.603 मीटर दुसऱ्याचं किती येतं दुसऱ्याचं किती येतं 10.168 मीटर बरोबर आहे का दोन्ही पण क्रॉस चेक करा आता हेड लॉस HL E1 मायनस E1 मायनस E2 10.603 मायनस 10.168 किती येतं 0.435 मीटर हे आला हेड लॉस हे पहा जिथली एनर्जी जास्त आहे तिकडून फ्लो होत असतो एनर्जी कुठली जास्त आहे E1 ची E2 ची कमी आहे मग फ्लो इज फ्रॉम 1 to 2 1 to 2 फ्लो इज फ्रॉम 1 to 2 जिकडली एनर्जी जास्त आहे तिकडून फ्लो होत अलग लास्ट प्रॉब्लेम pipeline next problem a pipeline carrying a oil of specific gravity 0.9 has a diameter of 250 mm at point A 250 mm at point A which is gradually increases to the diameter of 500 mm at point B which is 5 meter above the A नंतर if the pressure at A and B are PA दिलेले 125 kPa 125 into 10 raised to power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि पीबी दिलेलं आहे 75 kPa 75 into 10 raised to power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली अँड डिस्चार्ज दिलेलं आहे क्यू 0.225 मीटर क्यूब पर सेकंड पाईपलाईन कॅरिंग ऑइल ऑफ स्पेस ग्रॅव्हिटी 0.9 बघा इथं 0.9 स्पेस ग्रॅव्हिटी आहे म्हणजे डेन्सिटी किती झाली 900 1000 मल्टिप्लाय करायचं ज्यावेळेस रोजी घेऊ त्यावेळेस 900 इंटू 9.81 लक्षात तर ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू द डायमीटर 250 पासून 500 mm वाढायला आणि 5 मीटर अबाव म्हणजे व्हर्टिकल 5 मीटर अबाव म्हणजे डायग्राम कशी येईल हे 5 मीटर ए पॉइंट बी पॉइंट आपल्याला फ्लो कुठून व्हायला आणि हेड लॉस काढायचा आहे तर सगळ्यात पहिले क्यू दिलेलं आहे पहिले ए काढा एरिया पाय भागिले 4 0.25 चा स्क्वेअर एम एम ला मीटर मध्ये करा 1000 नी डिवाइड करून किंवा 10⁻³ ए बी पाय भागिले 4 0.5 चा स्क्वेअर किती येतं हे 0.49 दुसरं किती येतं 0.19 मीटर स्क्वेअर ए आलं ए बी आलं आता काय करायचं क्यू इज इक्वल टू ए इंटू बी क्यू डिवायडेड बाय ए इज इक्वल टू व्ही तर व्ही ए इज इक्वल टू क्यू किती आहे 0.225 डिवायडेड बाय ए किती आहे 0.049 किती आहे तर व्ही ए 4.591 मीटर पर सेकंड व्हीबी लहान यायला पाहिजे क्यू इज इक्वल टू ए बी व्ही बी
तर बीबी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए बी. हा, तर क्यू किती आहे 0.225 डिवायडेड बाय ए बी किती आहे 0.196 किती येतं 1.147 मीटर पर सेकंड. आता ईए आणि ईबी काढायचं. ईए म्हणजे एनर्जी ॲट ए पीए बाय रो जी प्लस व्हीए स्क्वेअर बाय 2g प्लस झेड ए इज इक्वल टू पीए किती आहे पीए 125 इंटू 10 पॉवर 3 रोची किती घेतात 900 इंटू 9.81 व्हीए किती आहे मित्रांनो 4.59 चा वर्ग भागिले 2 इंटू 9.81 हा झेड ए 0 किती येतं हे बघा. नंतर ईबी बघा पीबी डिवायडेड बाय रो जी प्लस व्हीबी स्क्वेअर डिवायडेड बाय 2g प्लस झेड बी. पीबी किती आहे 75 इंटू 10 पॉवर 3 75 इंटू 10 पॉवर 3 डिवायडेड बाय 900 इंटू 9.81 1.147 चा स्क्वेअर 2 इंटू 9.81 आणि झेडबी किती आहे 5. हे किती येतं ईए 15.231 मीटर पर सॉरी मीटर आणि व्ही टू किती येतं व्हीबी किती येतं ईबी सॉरी ईबी किती येतं पटकन सांगा 13 पॉइंट मीटर. आता झालं एच एल ईए मायनस ईबी ईए 15.23 मायनस 13.56 किती येतं हे 1 मीटर. बघा फ्लो इज फ्रॉम ए टू बी. ए जास्त आहे ना ए टू बी म्हणजे वरून खाली खालून वरी. समजलं. धन्यवाद मित्रांनो. बाकीचे प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला